आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज रात्री 12 वाजता आत्म्याची अदलाबदल होणार आहे. या अदलाबदलीच्या काळात 8 सेकंदाच्या वेळेसाठी शक्तीचं शरीर रिकामा असेल. याच काळात बरोबर माझा आत्मा शक्तीचं शरीर धारण करेल. ते असंही शक्य आहे? जगात अशक्य असं मला काहीच नाहीये. मी ज्यावेळेस शक्तीच्या शरीराचा ताबा घेईन तेव्हा आदिती आणि शक्तीच्या आत्म्याला बंदी बनवेन. त्या दोघींचाही आत्मा बाहेर भटकत राहील. तुम्हाला सांगतो, आजवर उभ्या आयुष्यात आम्ही इतकी खतरनाक कामं केलीत ना, पण तुम्ही हे जे सांगताय हे ऐकून आमचा पण थरका पुढं नाही. आत्म्यांची अदलाबदल, शरीरावर ताबा, आत्म्यांना शरीरामध्ये बंदी. अनबिलिव्हेबल, ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. अहो, सायन्स देखील तुमच्या पुढे हात टेकेल. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, सायन्स आज बहुमताने नाही तर बाबांच्या एकमताने हरलंय. सायन्स आणि दैवी शक्तीला हरवायसाठी तर माझा जन्म झालाय. नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण मला एक भाबडा प्रश्न पडून राहिला ना, विचारू का? नाही म्हणजे तुम्ही त्या शक्तीच्या शरीरात प्रवेश करून नक्की करणार तरी काय? आदितीच्या आत्म्याला बंदी बनवून तिच्याकडे असलेली सगळी दैवी शक्ती काढून घेणार. तिला शक्तिहीन करणार. तिचा मैत्रीशी असणारा संपर्क तोडून टाकणार. आणि मग शक्तीचा आत्मा? तो शक्तिहीन आहे. तो आपल्या कामात आडकाठी आणणार नाही. एकदा का आदितीच्या आत्म्याची शक्ती काबीज केली की मी माझा पहिला डाव टाकणार. वा 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 वा, मस्तच. हो, पण तुम्ही नेमकं काय करणार ते जरा सांगता का? मैत्रीच्या घरात वादळ आणणार. तिला एवढं छळणार आहे की तिच्या ध्यानात बी येणार नाही की तिच्या लखलखत्या आयुष्यात काळी कुट्ट अमावस्या कधी आली. तिच्या घरातनं बाहेर काढून तिची राख रांगोळी करणार. लई त्रास दिलाय तिनं मला. आणि या सगळ्याला कारणीभूत करणार तिची स्वतःची मुलगी शक्ती. हे म्हणजे एकदम भारी होऊन राहिला. म्हणजे अख्खं भलं मोठं झाड कोसळणार आणि त्या झाडाच्या कोसळायला त्या झाडाचीच एक छोटीशी फांदी कारणीभूत ठरणार. वा वा वा, आवडला आपल्याला हा तुमचा प्लॅन? आवडला ना बाप्पा? मांत्रिक बाबा, तुमचा हा प्लॅन आम्हाला सुद्धा आवडला. जर ह्यात आपल्याला यश मिळालं ना तर शब्द देतो, मैत्रीच्या घरातली आदिशक्तीची मूर्ती त्या जागी तुमचा फोटो लावेन आणि रोज न विसरता पूजा करेन तुमची. कामात यश तर नक्कीच मिळणार, पण त्यासाठी तुमच्या लोकांची मला खूप मोठी मदत हवी आहे. तुम्ही फक्त बोला, काय मदत हवी? आज रात्री 12ला 5 कमी असताना मी माझं शरीर सोडणार आहे. मी शक्तीच्या शरीरात प्रवेश करणार आहे. मी माझं काम पूर्ण करून परत येईपर्यंत माझ्या देहाची नीट काळजी घ्यावी लागेल. नाहीतर मैत्री सोडाच, पण तुमच्या तिघांच्या आयुष्याची राख रांगोळी होणार एवढं मात्र नक्की. आला का ध्यानात? नाही नाही, तसं काहीही होणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही सर्वतोपरीने तुमच्या देहाचं रक्षण करू. स्वतः जागतीने लक्ष देऊ याच्यामध्ये. ठीक आहे, तर मग आता लागा कामाला. मैत्री, तुझा काळ बनून येतोय. तयारीत राहा.
झालं? हा रॉकी, घरी ये लवकर. एक काम आहे. काम काय आहे ते घरी आल्यावर सांगतो. लवकर ये. त्यांच्यासारखं वागायला निघाली. ये इकडे बस. दूध पी. नकोय मला दूध. दूध नाही प्यायलीस तर शक्तीला शक्ती कशी येईल? माझ्या नावातच शक्ती आहे, तर शक्तीला शक्ती कशाला पाहिजे? शाळेची बॅग उचलताना नाकी नऊ येतात तुला आणि शक्ती म्हणे. तुला माहिती नाहीये, मी अशी बॅग घेऊन ते मोठे डोंगर चढू शकते, ट्रेक करू शकते. तुलाच उलट शक्तीची गरज आहे, त्यामुळे हे दूध तुलाच प्यावं लागेल. ए मोठ्या मोठ्या वार्ता करू नकोस. गपचूप दूध पी. नकोय मला. कमलाजी, आईला वाटतं तिच्यात खूप ताकद आहे, पण तिने ते सिद्ध करायला हवं ना. तुला तसं वाटत असेल तर बरोबरच आहे ना. मग म्हणजे आता मी माझी ताकद सिद्ध करायची आहे? हो हो हो, तेही माझ्यासोबत पंजा लावून. ए मी तुझ्यासोबत पंजा लावणार. हो हो हो. एवढीशी टिटवी आहेस तू, अशी हरवीन बघ. बघूया आजा मैदान. बापरे. तुम्ही इथे बस. तुम्ही तिघे जज आहात. कम ऑन प्लीज ऑडियन्स. होऊनच जाऊ देत. होऊनच. एका अटीवर खेळणार मी. कोणत्या? मी जिंकले तर कुठलंही नाटक न करता पटकन या ग्लासातलं दूध पिऊन टाकायचं. ठीक आहे ठीक आहे, पण जर मी जिंकले तर या ग्लासातलं दूध तू संपायचंय. जिंकणार तर मीच आहे. मी जिंकणार आहे. बघूया. बघूया बघूया. 1 2 3. अगं बाई, आई गो केवढी ताकद लागते. बाप रे, माझी ताकद कमी पडतीये. पण तरीही मी आता अजून जोरात ताकद लावली आणि मग माझा हात घेतला आणि आता अय्या बाबा. ये ढिंगीच का ढिंगीच का ढिंगीच का ढिंगीच. मी जिंकले. याला चीटिंग म्हणतात. कसली चिटिंग? तू माझं लक्ष विचलित केलंस. जर लक्ष असायला हवं. कोणत्याही खेळात कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. बरं ना कमलाजी? हो हो, तू अगदी बरोबर बोलतेस. मग मलाही पटतंय शक्तीचं म्हणणं. बरं, अजून दुसरा राऊंड व्हायचा आहे ना, तो तर मीच जिंकणार आहे. बघूयात. चला. 1 2 3. रुपामावशी पटकन ये. आई खूप ताकद लावते. रुपामावशी माझ्या मदतीला ये. पटकन धावत ये. हो आलीच. 1 मिनिट. तू रूपाची मदत नाही घेऊ शकत. चीटिंग आहे ही. आपल्या दोघींमध्ये खेळ सुरू झाला होता, दोघींमध्ये संपला पाहिजे. मॅडम, शक्ती अजून लहान आहे. तुमच्या पुढे तिचा निभाव कसा लागेल ना. शक्ती बाळा, खेळ तू. मी येऊ का तुझ्या मदतीला? हो ये ना. हो हो काय, अजिबात नाही. तरीही मी एकच हात वापरायचा आणि हात टेकव खाली. तरी मी जिंकणार. येस येस येस. घ्या आता दूध प्या. याला चीटिंग म्हणतात. आता कसली चिटिंग? प्रामाणिकपणे खेळत होते मी. तू खूप ताकद लावली. माझ्या वयाचा तरी विचार करायचा ना.
हा, कळली ना माझी ताकद? मग स्वतःच्या वयाचा आणि ताकदीचा विचार करून प्या दूध. एक मिनिट, अजून हे संपला नाहीये, तिसरा राऊंड बाकी आहे. हो ना कमला आजी? हो हो, अजून एक राऊंड बाकी आहे बर का. वा, मस्त. तुम्ही करा हिच्या होला हो. माझी सगळी मजा घेताय ना? बर ठीक आहे, होऊन जाऊ देत तिसरा राऊंड. मला लावतेस पंजा? हो. 1 2 3. अय्या शिवकुमार काका, काम वाटतं काहीतरी. हो शिवकुमार सर, बसून घ्या. हा, आमची शक्ती कशी हरतीये ते बघा बरं. आता दूध प्यायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही काय झाली वकिली करून जा आपापल्या कामाला लागा. नकोय मला दूध. प्यावं लागेल. पण का? कारण विचारतीयस तू? ऐकायचंय कारण? ते बघतायत. शक्ती, शक्ती. अरे पाणी हवंय? नाही नको. तू एवढ्या लवकर कसा आलास आज? मीटिंग होते ना? मीटिंग्स होत्या, पण त्या लवकर लवकर आटपल्या. कारण मी घरातनं निघताना माझ्या मुलीनी मला रिक्वेस्ट केली होती ना, आजचा दिवस घरीच थांब. मग दिवसभर तुझा हा हिरमुसलेला चेहरा डोळ्यासमोर येत होता. कामात लक्षच लागत नव्हतं, म्हणून मग लगेच आलो. आणि नुसता नाही आलोय, येताना तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलंय. तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी. आई, बाबाने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. हे तुझ्यासाठी. नाही म्हणजे तुला नाही आवडलं तर रिटर्न किंवा एक्सचेंज होऊ शकतं. बाबा, तू माझ्यासाठी आणि आईसाठी गिफ्ट आणलं, पण कमला आजी आणि रूपा मावशीसाठी नाही आणलंस. अगं लक्षातच नाही आलं. उद्या आणि ना मी त्यांच्यासाठी गिफ्ट नक्की. बरं, तू आता ड्रेस ट्राय करून बघ. साईजचा काही इश्यू असेल तर मला सांग, म्हणजे मला बदलून आणता येईल. मी फ्रेश होऊन येतो. शिवताई, बाबांनी दिलेला ड्रेस आवडला? हो, खूप आवडलं. मला पण तुला एक सरप्राईज द्यायचंय. येशील माझ्या बरोबर? कुठे? सरप्राईज आहे म्हटलं ना. चल. कमलाई, रूपा, आलोच आम्ही. हळू पडशील. आदिती, थांब बाळा.
आदिती तिकडे जाऊन खेळू नकोस, पडशील. नाही आई, मी नाही पडणार. तुझा हा गेम थांबव आणि जेवायला चल. सगळे तुझी वाट बघतायत बघ. आई प्लीज. आता काय झालं? तू घरी करतेस तसं निदान इथे तरी करू नकोस ना. आई प्रत्येक गोष्टीची घाई करू नकोस ना, हे घर नाही आपलं. बरं बाई, नाही करत घाई. अजून किती वेळ तू हा गेम खेळत राहणार आहेस? अजून फक्त थोडा वेळ. हे बघ, हे उत्तर तू मगापासून देतेस आदिती. तू हा प्रश्न मगासपासून विचारतेस. हे जरा अति होतंय हा. सॉरी, पण आपल्या फार्म हाऊस वरती आल्यावर कितीही खेळलो तरी मनच भरत नाही. कसं वाटलं माझं सरप्राईज? मस्त. आई, आपण या आधी पण इथे आलोय ना? अदिती. हाय. अदिती, माझी अदिती परत आलीये आणि मी तिला स्पर्श करू शकते. तू खरंच परत आलीयेस. बोल ना काहीतरी. हो ना, माझी अदिती परत आलीये ना. इकडे ये. मला माहित होतं, मला कळलं होतं ही माझी शक्ती नाहीये, ही माझी अदिती आहे. पण आता माझी खात्री झालीये, माझी अदिती परत आलीये. आई, पण तुला हे कसं कळलं मी शक्ती नसून अदिती येते? 9 महिने मी पोटात वाढवलंय माझ्या. तुला जन्म दिलाय. अगदी तानी असल्यापासून मोठी होईपर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय मी तुला. तू कशी वागतेस, कशी बोलतेस, काय करतेस हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित असणार? मी कालपासून बघत होते. माझी शक्ती असं कधीच वागणार नाही. सकाळी पण पाहिलं ना, अदिती अंघोळ केल्याशिवाय खात नाही. अदिती हट्टी नाहीये, सगळ्यांची अदबीनं वागते, कोणाचा अपमान करत नाही. खूप साधी भोळी आहे माझी अदिती. त्यामुळे तुझं माझ्या अवतीभोवती असणं सहज ओळखू शकते मी, अगदी डोळे बंद करून. पण शक्तीमध्ये हा फरक एका दिवसात कसा काय झाला? कारण शक्तीच्या शरीरात अदितीने प्रवेश केला. फक्त एका दिवसासाठी शक्तीने तिचं शरीर मला दिले. तू काय बोलतेस मला कळत नाहीये. म्हणजे हे शरीर शक्तीचं आहे आणि तू शक्तीच्या शरीरात आहेस, तर मग शक्ती कुठे आहे? तिची काळजी करू नकोस, ती घरातच आणि सेफही आहे. आज रात्री 12 वाजता ती तिच्या शरीरात प्रवेश करेल. म्हणजे तू पुन्हा निघून जाणार? जावं तर लागेलच. मी तुला खूप मिस करत होते. मला तुला स्पर्श करायचा होता, तुझ्याकडून खूप लाड करून घ्यायचे होते, तुझ्याकडून अंगाई ऐकत झोपायचं होतं. मला तुझ्याकडून खूप काही करून घ्यायचं होतं. म्हणून मला यावं वाटलं आणि शक्तीच्या शरीराचा वापर करून तिने मला मदत केली, म्हणून हे शक्य झालं. शक्ती खूप स्ट्रॉंग आहे, तिच्यामुळे हे सगळं घडलं आणि ती लगेच या सगळ्यासाठी तयार झाली. किती मोठा त्याग केलाय शक्ती बाळा तू. इथे माणसं आपल्या जवळची गोष्ट कोणाला देत नाहीत, तिथे तू तुझं शरीर तुझ्या बहिणीला दिलंस. किती भाग्यवान आहे मी. माझ्या पोटी अशा छान समजूतदार मुली जन्माला आल्या.
तुम्ही एकमेकींसोबत वाढला नाहीत, पण तरी तुमचं किती प्रेम आहे एकमेकांवर, किती समजून घेता तुम्ही. दादाची आठवण आली. आमचंही एकमेकांवर असं जीवापाड प्रेम होतं. पण मला तुम्ही दोघी हवे आहात एकत्र. पण ते शक्य नाही आहे. आज रात्री 12 वाजता मला हे शरीर सोडूनच जावं लागेल. थांब ना, नको जाऊ. मला तुम्ही दोघी एकत्र हव्या आहात. मला तुमच्या दोघींचा एकत्र स्पर्श हवाय. आपण एकत्र राहू, खूप मज्जा करू, खूप गप्पा मारू. नको ना जाऊ. असं खरंच झालं असतं तर मलाही खूप आवडलं असतं, पण ते शक्य नाहीये. मी परत नक्की येईल. खरंच? कधी? कसं? तू आत्ता मला सांग, तू कधी परत येणार आहेस? देवाकडे काही मागितलं तर तो आपली शेवटची इच्छा पूर्ण करतो. मी देवाकडे एक इच्छा व्यक्त केली. मी देवाला म्हणाले, या जन्मात खूप लहान असताना मला माझ्या आईपासून दूर केलंस. माझा तुझ्या राग नाही, तर मला पुन्हा जन्म दिलास तर तो जन्म माझ्या मैत्रिणीच्याच पोटी दे.